राम समर्थ श्रीराम. दशक 13, समास 1. आत्मानात्मविवेक. जे उत्तम पुरुष असतात ते प्रपंच आणि परमार्थाचा उत्कृष्ट ताळमेळ साधतात, विवेकी असतात. परमार्थात त्यांना आत्मानात्मविवेक साधला असतो. साधकांनी हा आत्मानात्मविवेक कसा करावा ते समर्थ या समासामध्ये सांगतायत. शरीराला जिवंत ठेवणारा, इंद्रियांना मनाला चालना देणारा असा सूक्ष्म असा आत्मा असतो. तो दिसत नसतो. आत्म्या वाचून देह काही कामाचा नसतो. देहाच्या द्वारे आत्मा सर्व कामं करतो. जगातील जे जे म्हणून व्यापार आहेत ते आत्माच घडवून आणतो. नित्य विवेक काय आहे? तर नित्य विवेक म्हणजे देह नाशिवंत आहे आणि आत्मा शाश्वत आहे हे विचाराने पटणं. मग आत्मानात्म विचार तो कसा असतो? पिंडाच्या दृष्टीने देह धारण करणारा जो आत्मा तो जीव आणि ब्रह्मांडाच्या दृष्टीने विश्व धारण करणारा जो आत्मा तो शिव. ईश्वर कसा असतो? तर विराट, हिरण्यगर्भ, अव्याकृत, मूळ प्रकृती या 4 देहांनी तो ईश्वर विश्वाला धारण करत असतो. मुंगीपासून अगदी ब्रह्मदेवापर्यंत सगळे देहधारी आहेत आणि जे जे जड आहेत ते अनित्य असतात आणि जे जे सूक्ष्म असतात ते नित्य समजावे. या खोल विवेकाने स्थूल सूक्ष्म मागे टाकायचं. कारण, महाकारण, विराट, हिरण्यगर्भ, अव्याकृत, मूळ प्रकृती यांचाही निराश करायचा. म्हणजे 4 पिंडाचे देह, 4 ब्रह्मांडाचे असे 8 देहांचाही निराश करायचा, जे आता सांगितले. याला सारासार विचार लागतो आणि तो कसा करायचा हा पुढच्या समासाचा बीज प्रश्न आहे. पुढच्या समासात समर्थ सांगणार आहेत. स्टार नोट. जसा अब्रह्म पूर्णोदकी पवे मार्कंडेय एकाकी. काय झालं? मार्कंडेय ऋषी आहेत होते म्हणजे ते महान ब्रह्मर्षी होते. त्यांनी परमेश्वराजवळ त्याची माया पाहण्याची इच्छा दर्शवली आणि म्हणतात की ते चिरंजीव आहेत म्हणून. तर भगवंतांनी ती माया पाहण्याची त्यांनी इच्छा दर्शवल्याने भगवंतांनी तथास्तु म्हटलं. पुढे एकदा हे आश्रमात बसले होते आणि अचानक जोराचा वारा सुटला आणि सर्व पृथ्वी जलमय झाल्याचं त्यांना दिसलं. हे त्या जलप्रलयामध्ये एकाकी पोहत होते आणि तेव्हा त्यांना एका वटपत्रावर सुंदर बालक निजलेलं दिसलं. या बालकाच्या श्वासाने हे ऋषी, मार्कंडेय ऋषी त्याच्या पोटात ओढले गेले. तिथे आत बाहेरच्या सृष्टीप्रमाणेच सर्व सृष्टी पुन्हा त्यांना दिसली त्या बालकाच्या पोटात आणि बालकाच्या उश्वासाबरोबर ते बाहेर पडले. तेव्हा ते त्यांच्या आश्रमात आहे असं त्यांना दिसलं. पाहिलं ते सर्व खोटं, मायारूप हे त्यांनी ओळखलं. त्यांच्या आश्चर्ययुक्त मनस्थितीमध्ये भगवंतांनी त्यांना पुन्हा दर्शन दिलं आणि इच्छा पूर्ण केली असं पटवून दिलं. श्रीराम समर्थ श्रीराम.